शरद पवारांची साईन काय लाजवाब. म्हणजे तुम्ही विचारलात ना, जर मला 100 पैकी 100 मार्क द्यायचा असतं पवार साहेबांनी. क्या बात आहे. वन ऑफ द बेस्ट. काय दिसतं पवार साहेबांच्या साईन? पवार साहेबांनी, तुम्ही पवार साहेबांना काय काय ऑब्झर्व केलं? एकतर प्रचंड स्मरणशक्ती, लोकांमध्ये राहणारा माणूस, खूप खालपासून वरपर्यंत आलेला माणूस आणि लोकांची जाण असणारा माणूस आणि ग्राउंडेड माणूस. शरद पवारांचं सगळ्यात पहिले 2 नंबर सारखा आहे. तर ते लोकांशी इमोशनल नाळ जोडतात. एक्झॅक्टली. प्रत्येक व्यक्तीशी तो नाही आहे माझ्यानुसार, तो 2 नंबर आहे सहीमध्ये. दुसरी गोष्ट एक जर पवार साहेबांच्या बाबतीत बघितली, ते जेव्हा बोलतात लोकांना असं वाटतं की ते सगळं प्लॅन सांगून टाकतायत, पण तो ॲक्च्युअलमध्ये प्लॅनच्या मधला प्लॅन वेगळाच असतो. ती त्यांच्या सहीची स्पेशालिटी आहे. ओके. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, पवार साहेबांसारखा सुंदर कॉर्डिनेशन कोणाचाच नाही आहे. म्हणजे आपण चेस गेम नंतर बनला म्हणायचं, त्यांचं ब्रेन पहिले बनलं म्हणायला पाहिजे. त्या सहीमध्ये तेवढा हे आहे. आणि या वयात पण त्यांची सहीमध्ये तुम्ही जर बघितलात तर जी सिमिट्री म्हणतो ना आम्ही, प्रत्येक अक्षर आणि हे जे येतात आणि त्यांनी ते पूर्ण लिहितात. हो, शरद पवार पूर्ण लिहितात. तर पवार आहे म्हणजे त्यांचा प्रोफेशन पॉलिटिक्स, त्यामध्ये 1 नंबर. नाव पूर्ण आहे म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट्स. क्या बात आहे. सो दॅट इज म्हणजे वन ऑफ द बेस्ट सिग्नेचर जर तुम्ही विचारली पॉलिटिकल लीडरमध्ये तर पवार साहेबांनी.